6 जुलैला आषाढी यात्रेचा सोहळा संपन्न होणार आहे आणि खरं तर 5 तारखेला 4 आणि 5 तारखेला ज्या ठिकाणी पंढरपूर तालुक्यातील वाखरी येते खरं तर त्या संतांच्या पालख्या ज्या विसावतात, संत ज्ञानेश्वर महाराज असतील आणि संत तुकाराम महाराज असतील, त्याच पालखी तळावरती आता आपण आलेलो. आपण बघू शकतो की अतिशय सुंदर असा हा परिसर खरं तर विकसित करण्यात आलेला आहे. आता रात्रीचे 11:30 वाजलेत तरी देखील आज खरं तर पालकमंत्री असतील, जिल्हाधिकारी असतील, या आता एवढ्या रात्री उशिरा देखील पाहणी करायला आलेले आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत जर आपण बघितलं तर या पालखी तळाचं सुशोभीकरण पहिल्यांदा खरं तर या इतिहासामध्ये पहिल्यांदा एवढं सुंदर असं पालखी तळ केलं आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रत्येक झाडावरती खरं तर लाइटिंग सोडण्यात आलेली आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी संतांच्या पादुका विसावणार आहेत त्या ठिकाणी खरं तर संपूर्णपणे ग्रॅनाईटनं खरं तर मळून आलेलं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीत संपूर्ण हा पालखी तळ अगदी स्वच्छ करण्यात आलेला देखील आपल्याला पाहायला मिळतो. रात्री उशिरापर्यंत देखील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद देखील इथं पाहणी करण्याकरता आलेले आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत जर आपण बघितलं तर प्रसन्न असं वातावरण खरं तर या पालखी तळावरती झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. लाखोच्या संख्येनं एक 4 दिवसामध्ये तिथं भाविक खरं तर विसावणार आहे. त्यामुळे हा पालखी तळ अतिशय सुंदर असा केलेला आपल्याला पाहायला मिळतो. खरं तर हा मॉडेल पालखी तळ म्हणून खरं तर हा शासनाच्या वतीने विकसित देखील केला जाणार आहे. त्याच पद्धतीने खरं तर सुंदर असं काम झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून खरं तर मुख्यमंत्री वारकरी सेवा केंद्र देखील या ठिकाणी उभे राहिलेले. त्याचबरोबर भाविकांना विसावण्यासाठी खरं तर वॉटरप्रूफ मंडप देखील उभारणी यावेळेस पहिल्यांदाच केलेली आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत हे सगळं भक्तिमय असं वातावरण बघून भाविक देखील खरं तर समाधानी झालेलं आपल्याला पाहायला मिळते. आज जर आपण बघितलं तर हा संपूर्ण पालखी तळ हा खरं तर सुंदर असा पालखी तळ हा रात्रीचं खरं तर हे दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना खरं दाखवतोय. सुंदर असा पालखी तळ तयार झालेला आपल्याला एकंदरीत पाहायला मिळत आहे. पालखी तळावरून कॅमेरामन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.